नमस्कार, DIG न्यूजमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे। चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी बातमी, महाराष्ट्रातील विशालकाय शिवलिंगावर महाशिवरात्रीची भव्य पूजा। आता बातमी सविस्तर। महाशिवरात्रीच्या पावन निमित्ताने महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंगस्थळी आज भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। आमदार किशोर जोरगेवार आणि नवनिर्वाचित महापौर आणि सुनील खंडेलवाल यांच्या हस्ते विविध धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले। आज पहाटेपासूनच मंदिर परिसरात रुद्राभिषेक पूजा, महाआरती, शिव पार्वती विवाह सोहळा, भजन संध्या आणि प्रसाद वितरण असे अनेक आध्यात्मिक कार्यक्रम रंगले। वातावरण हर हर महादेव च्या जयघोषाने दुमदुमून गेले। आज सकाळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक शिवलिंगाची पूजा करून आरती केली। भाविकांच्या मनात प्रचंड उत्साह आणि भक्तिभाव दिसून आला। या पार्श्वभूमीवर आज महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। ये अभी मैं तो इस वार्ड में कम से कम मेरे को हो गए 55-52 साल, और बचपन से मैं यहाँ पर हम देखते हैं, यहाँ पर तालाब था, लाल तालाब के बाद में यहाँ पर खदान आई, खदान के बाद में ये यहाँ पर हमारे रावण की, मछली की, हाथी की, सबकी मूर्तियां है। ये पुरातन मूर्ति है 700 वर्ष, उसमें भी ये शिवलिंग भी वहीं का ही है, लेकिन ये मट्टी में गड़प था, ये अदृश्य था, दिखता नहीं था। लेकिन ये जो हमारे बड़े भाई है, इन्होंने उसको निकाले, लोगों से लड़ झगड़ के उसको वापस स्थापन, उसका पूजा अर्चना चालू किए। आज 30 साल से ये जो सेवा कर रहे हैं, तो आज इसका जो महाविशाल जो पर्व तैयार हुआ है, इसके शिल्पकार ये है। ये इंसान ने ही ये मूर्ति को आज भगवान के रूप में लाकर पूरे दुनिया के सामने जो खड़ा किया है, ये हमारे शंकर बाबू बल्लभा महाकाली यानी इस वार्ड के लिए हम ये जो मंदिर है, मंदिर के लिए हमारा एक लड़ा चालू है कि इसको मंदिर का जैसा रूप देके इसको स्थापना करे, इसमें मंदिर तैयार करे। लेकिन पुरातन वाले हमको परमिशन नहीं दे रहे हैं, इस वजह से हम लटके हुए हैं। तो इस बार हम प्रयास करेंगे, नहीं किए तो फिर बाद में इसको किस तरीके से सौंदर्यीकरण करने का हम उसका पूरा प्रयास करके इसको सौंदर्यीकरण करेंगे। बगीचा बनाएंगे, इसमें हॉल बनाएंगे, लोग आएंगे जाएंगे, दर्शनार्थी रुकेंगे, इसकी सब सुविधा बनाएंगे हम यहाँ पर। शिवलिंग हे विशाल महाशिवलिंग 400 वर्ष पुरातन आहे। ही चंद्रपूर अशी ऐतिहासिक नगरी आहे। या ठिकाणी आपण जेव्हा एक मोठं पर्यटन सुद्धा आपण होण्यासारखे चंद्रपूर नगर आहे। यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की 11 किलोमीटरचा परिघ असलेला एक मोठा किल्ला वॉल परकोटामध्ये असलेले हे शहर आहे, आणि या शहरामध्ये सर्व त्यावेळेस संपन्न असं हे शहर म्हणून गणलं जात होतं। 400 वर्षापूर्वी ते महाविशाल शिवलिंग, पुरातन शिवलिंग या ठिकाणी आहे। काही वर्षापासून यामध्ये बरेच वर्षापासून इथे काही पूजा अर्चना किंवा होत नव्हती, ते होतं, परंतु इथल्या स्थानिक लोकांनी थोडं त्याला बाहेर करून त्याचं या ठिकाणी पुनर्जागरण, जसं महाराजांनी सांगितलं, पुनर्जागरण सुरू झालेलं आहे। महाराष्ट्राच्या प्रथम महिला या सौभाग्यवती अमृतावहिनी फडणवीस यांच्या हस्ते श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी याची एक महारुद्रपूजा झाली, आणि तेव्हापासून केवळ चंद्रपूर नव्हे, विदर्भ नव्हे, महाराष्ट्र, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व लगतच्या राज्यातून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दर्शनार्थी दर्शन घेण्याकरता येत आहे। या शिवलिंगाच्या माध्यमातून निश्चितपणे चंद्रपूरचा रोजगार, पर्यटन सुद्धा वाढण्यासाठी मदत होणार आहे, आणि चंद्रपूर हे जगाच्या नकाशावर येण्यास मदत होईल। मी सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती करतोय महाराष्ट्रातील, देशातील जनतेला की आपण या महाशिवलिंगाचं दर्शन एकदा अवश्य घ्यावं, आणि आपल्या मनातली जी मनोकामना आहे निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण होईल, अशा प्रकारची ऊर्जाचा अनुभव अनेकांना या ठिकाणी आलेला आहे। संख्येने भाविक उपस्थित राहणार असल्याने कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली आहे। बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र सुविधा, पार्किंग, पाणी आणि सुरक्षा व्यवस्था देखील सज्ज ठेवण्यात आली आहे। या कार्यक्रमाला चंद्रपूरचे आमदार, महानगरपालिकेचे महापौर खांडेकर, सुनील खंडेलवाल आणि हजारो शिवभक्तांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली। एक खऱ्या अर्थाने भक्तिमय सोहळा। गणेश अडलूर, DIG न्यूज डेस्क, चंद्रपूर।